डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा माननीय उपेंद्र शेंडे साहब तो अमर है रिपब्लिकन पक्ष खरी पाहता रिपब्लिकन पक्ष खरी पाहता या ठिकाणी कार्यक्रम समाप्त झाला असे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी विनम्र अभिवादन करतो आणि या औरंगाबाद आजचं संभाजीनगर या ठिकाणी मराठवाड्यासारख्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाला नाव दिलं असं जे नामविस्तार झालं किंवा नामकरण झालं त्याबद्दल औरंगाबाद वासियांना आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना नामविस्ताराच्या विद्यापीठाच्या आपल्याला सर्वांना शुभेच्छा। या ठिकाणी थोडंसं मी संक्षिप्तमध्ये मांडणी करेल। औरंगाबादशी खोब्रागडे घराण्याचं आणि बाबासाहेबाचं एक फार मोलाचा म्हणजे एक नैतिक नातं आहे। ज्यावेळेस मिलिंद महाविद्यालयाची निर्मिती होत असताना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विनंती केली देवाजी बापूंना की या मिलिंद महाविद्यालयाला आपण संपूर्ण लाकडाची जी काही जिम्मेदारी आहे ती आपण पूर्ण करावी। तर बाबासाहेबांच्या विनंतीला मान देत देवाजी बापूंनी संपूर्ण लाकूड हा गोलाकार आकारात नसता त्याला रंधा मारून या ठिकाणी मिलिंद महाविद्यालयाला या ठिकाणी त्या विद्यापीठाला त्या ठिकाणी देवाजी बापूंनी बाबासाहेबांच्या म्हणण्यावरती त्या निर्मितीसाठी या ठिकाणी पाठवलं। आज नामांतराच्या लढ्यामध्ये जो काही इतिहास असेल त्याची बाबासाहेबांच्या प्रती प्रेम करणारे त्यांचे मानसपुत्र स्वर्गीय दिवंगत बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे ज्यांनी नंतरच्या काळामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका वटवली आणि त्या भूमिकेतून त्यांच्या कार्यातून त्यांच्या मार्गदर्शनात नामांतरवीर उपेंद्र शेंडेजी हे घडलेत। मी यासाठी सांगू इच्छितो की या नामांतरवीर आजचे दिवंगत जे उपेंद्र शेंडेजी बाबासाहेबांच्या कार्यामध्ये असतानाच त्यांना श्यामबाबूचा सहवास आला आणि त्यानंतर पाठोपाठ दिवंगत रिपब्लिकन पक्षाचे नेते गिरीशबाबूंच्या सहवासात ते आलेत। मी हा प्रसंग या ठिकाणी सांगू इच्छितो की ऐक्याची बैठक मुंबईकडे सुरू असताना जे नामांतरवीर दिवंगत उपेंद्र शेंडेजी हे गिरीशबाबूच्या सहवासात हॉस्पिटलमध्ये असताना ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाची चांगल्या भूमिकेमध्ये असताना आपण उपेंद्र शेंडेजीचं जे काम होतं त्या कामाला कुठेतरी आपण न्याय देण्याच्या अनुषंगाने गिरीशबाबू त्यांच्या सोबत नेहमी एक ज्या कार्यामध्ये असताना त्यांनी आपली एक कविता नामांतराच्या संदर्भात ती वाचून दाखवली मृत्यूच्या काही अवघ्या काही काळापूर्वी आणि त्यांच्या ती डायरीत लिहिलेली मी कविता एक 4 ओळीची आहे मी आपल्याला वाचून दाखवतो। नामांतरावरती युगांची अस्पृश्यता झुंगारून आम्ही साधले मतांतर माणुसकीची पताका उभारून आम्ही केले धर्मांतर क्रूर प्रस्थापितांच्या शब्दांनी निर्मिले उद्याचे आंबेडकर झुंजार विद्रोही भेरी घोषांनी आम्ही करू नामांतर विदेशी लबाडखोर अर्थांनी ठेवले निश्चितच अंतर याद राखून भामट्यांनी आम्ही करूया तुमचे राष्ट्रांतर असं गिरीशबाबू ज्यावेळेस उपेंद्र शेंडे यांना ही कविता वाचून दाखवतात आणि त्याच डायरीमध्ये गिरीशबाबू म्हणतात की येणारी जी 90च्या नंतरची जी निवडणूक आहे रिपब्लिकन पक्षाच्या याच्यामध्ये उत्तर नागपूरचं नेतृत्व हे उपेंद्र शेंडे यांना देण्यात यावं आणि अवघ्या त्यांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांनी आपल्या एक खुल्या पत्रावरती उपेंद्र शेंडेंचं नाव लिहून गेले
आणि त्यानंतर ते आमदारसाठी त्यांना तिकीट भेटलं आणि ते रिपब्लिकन पक्षाच्या खोरीपाच्या बॅनरवरती ते निवडून आलेत। एवढाच एक संकल्प साधून त्यांनी नामांतराच्या लढ्याला रिपब्लिकन पक्षाने दिलेला एक आमदार, शेवटचा ज्याला रिपब्लिकन पक्षाचा एक खंदा, रिपब्लिकन चळवळीचा एक नेता जे मानला गेलं ते गिरीश बाबूच्या आणि त्यांच्या शिलेदाराच्या याच्यावरती एक शेवटचा आजपर्यंतचा जो शेवटचा एक रिपब्लिकन पक्षाचा जो आमदार होता, त्यांनी ती गाठ बांधली आणि या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी स्वतःला ओतून घेतलं। आणि कुठेतरी आपण गिरीश बाबूंना मला जे नामांतराच्या संदर्भामध्ये जे काही बोललं असेल किंवा जे काही नामांतराच्या लढ्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे, मराठवाड्यासारख्या एक मागासलेल्या विद्यापीठा म्हणजे या विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याच्या अनुषंगाने जो संकल्प साधला, त्या याच्यामध्ये संकल्पामध्ये उपेंद्र शेंडेंनी जी भूमिका निभावली ती खरंच वागणणे योग्य आहे। आणि त्यांचं श्रम त्या काळातील त्या नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपल्याला दाखवलेलं आपल्याला या ठिकाणी सर्वांना दिसून येतं। आणि अशा नामांतर वीराच्या या आज नामांतर दिनाच्या नामविस्ताराच्या दिनाच्या निमित्त आपण त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि आज नामविस्ताराच्या दिनी आपण सर्वांना शुभेच्छा देतो। आणि याच ठिकाणी आपल्याला एक संकल्प साधतो की येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन पक्ष असे बरेचसे आंदोलन उचलेल आणि येणाऱ्या काळामध्ये संकल्प बांधून आपला रिपब्लिकन पक्ष, बाबासाहेबांनी दिलेला पक्ष आणि उपेंद्र शेंडेंनी ज्यांनी आपली या पक्षाला आपलं योगदान दिलं, या सर्वांचा समावेश घडवत या संपूर्ण महाराष्ट्राला ऐक्याच्या माध्यमातून असो किंवा संघटित बांधणीतून आपण एक रिपब्लिकन पक्षाची समोर येणाऱ्या काळामध्ये आपण बांधणी करूया। आणि नामविस्ताराच्या दिनी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतोय आणि इथंच थांबतो। जय भीम। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, माता रमाई, माता जिजाई, माता अहिल्याबाई होळकर ह्या महामानवांना सर्वप्रथम देवाला वंदन करतो। आज मराठवाडा नामविस्तार दिनानिमित्त व तसेच रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय उपेंद्र शेंडे साहेब यांची या ठिकाणी शोक सभा या ठिकाणी आपण आयोजित करण्यात आलेली। या शोक सभेला रिपब्लिकन पक्ष खोरीपाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय देशिंगी कोरागडे, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष भाऊ निर्भोणे, पॅन्थर ज्या पॅन्थरने आज अख्ख्या महाराष्ट्राला सळोगपळो करून सोडलेले असे माझे सहकारी मित्र सन्माननीय केदारभाई, दीपकभाई केदार, सर्व मान्यवर मित्रांनो, आज ह्या ठिकाणी अत्यंत दुःख आणि आनंदाने होतोय की त्या नामांतराच्या लढ्यासाठी अख्ख 14 वर्ष संघर्ष केल्यानंतर कुठेतरी आपल्याला एक फळ मिळालं आणि या फळाचं खरं श्रेय माननीय गंगाधरजी गाडे, माननीय उपेंद्रजी शेंडे साहेब, तसेच सन्माननीय जोगेंद्र कवाडे साहेब, बाकीच्या तुम्ही नाव घेऊ इच्छित नाही, कारण की जसं मला कळतंय की आंदोलनामध्ये ज्या लोकांनी लाट्या काट्या खाल्ल्या त्या लोकांना मी आठवतोय, बाकीचे नवीन चित्रांना मी ओळखू इच्छित नाही। आणि ह्या प्रसंगी मुंबई प्रदेशचे आमचे सन्माननीय कांबळेजी, मुंबई प्रदेशचे सर्व काही कार्यकारी, मी मुंबई प्रदेशच्या प्रदेश अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द बोलून त्याच्यानंतर दीपकभाई केदारे हे 2 शब्द बोलतात, कारण की त्यांना बाहेर जायचं आहे। आनंद आहे, एक उत्साह आहे। मला वाटतं दिवाळीची परिस्थिती जशी असते तसं वातावरण तिथे पाहायला मिळत आहे। हे कशाच्यामुळे आहे? तर बाबासाहेबांचं नाव, त्याला तुम्ही नामविस्तार म्हणा नाहीतर नामांतर म्हणा, परंतु बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला जोडल्याचा एवढा आनंद या समाजामध्ये आहे, तो आनंद किती आहे। हे का घडलं? तो उपेंद्र शेंडे साहेबांच्यामुळे।
16 वर्ष नामांतराच्यासाठी आंबेडकरी जनतेने संघर्ष केला. त्याच्यात वेगळ्या वेगळ्या संघटना आहेत, पॅन्थर असतील, मुक्तीसेना असेल, सगळे रिपब्लिकन पक्षाचे वेगवेगळे गट असतील. शेंडे साहेब ज्यावेळेस रिपब्लिकन पक्षाचे आमदार म्हणून निवडून आले त्यावेळेला पवार साहेबांना त्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली होती. पक्षाला MLC राज्यसभेची ऑफर दिली होती. त्यांनी स्पष्ट सांगितलं की नामांतराचा लढा हा गेले 12 वर्ष सुरू आहे. तुमच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात 78ला हा ठराव मंजूर झाला विधिमंडळात. ह्या 12 वर्षात आमच्या कित्येक कार्यकर्त्यांचे मुर्दे पाडले, कित्येक आया बहिणींच्या इज्जती लुटल्या गेल्या, कित्येक घरांची राख रांगोळी झाली. आणि हा विषय आजही तुम्ही तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत असताना हा प्रश्न जर सुटलेला नसेल तुम्ही समाजाला काय सांगू. आणि ह्या कारणामुळं आणि काँग्रेसचा विरोध, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे, बॅरिस्टर साहेबांनी जो विचार बाबासाहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवली होती 1955 साली, त्यांना हे माहिती होतं की हा तरुण कुठेही विकला जाणार नाही. बॅरिस्टर साहेब आयुष्यभर बाबासाहेबांनी दाखवलेल्या मार्गावर चालले. बॅरिस्टर साहेब असतील, N. शिवराज असतील, दादासाहेब गायकवाड असतील, कटकी साहेब असतील,